नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. मित्रांनो बघा, पुणे मर्चंट कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड पुणे या शाखेमध्ये विविध पदांसाठीची सरळ सेवा पद्धतीने भरती आलेली आहे. आणि त्याच्यामध्ये बघा, ही जी बँक आहे ही बँक पुणे, रायगड, ठाणे, सातारा जिल्हा कार्यक्षेत्रात काम करते. त्याचबरोबर पुणे जिल्ह्यामध्ये मुख्य कार्यालय व 14 शाखासह कार्यरत आहे. आणि या बँकेचा जो टर्नओव्हर आहे तो 400 कोटी प्लस व्यवसाय असलेली ही कोर बँकिंग आहे. आणि या ठिकाणी आपल्याला मित्रांनो विविध पदांसाठीची सरळ सेवा भरती आलेली दिसत आहे. तर या भरतीबाबतची सविस्तर माहिती आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ विदाउट स्किप करता शेवटपर्यंत पाहायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो, ही कोऑपरेटिव्ह बँकेची जी भरती असते या परीक्षेची तयारी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये आपल्या चॅनलच्या माध्यमातून करून घेतली जाते. त्यासाठी तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील. तर पहिलं पद पाहूया आपण कोणतं आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी हे पद भरायचे आहे. एकूण पदसंख्या या ठिकाणी 1 देण्यात आलेले आहे. आणि याच्यासाठी शैक्षणिक पात्रता जी आहे ती तुमची कोणत्याही विद्यापीठातून तुमची डिग्री झालेली असणं आवश्यक आहे. MSCIT किंवा समतुल्य अभ्यासक्रम तुमचा पूर्ण असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर प्राधान्य इथं कोणाला दिलं जाणार आहे की ज्यांचं JAIIB किंवा CAIIB किंवा डिप्लोमा इन ICWA झालेला आहे, या विद्यार्थ्यांना इथं प्राधान्य दिलं जाणार आहे. त्याच्यानंतर बघा, पदव्युत्तर पदवी तसेच शासन मान्यता प्राप्त संस्थेची ICM किंवा वमनिकाम इत्यादी क्षेत्रातील तुमचा बँकिंग, सहकार, कायदेशीर पदविका असेल तरी तुम्ही इथं ऍप्लिकेशन करू शकता. त्याचबरोबर तुमच्याकडे मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. आणि जर समजा तुमच्याकडे अनुभव असेल तर इथं तुम्हाला अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाणार आहे. बँकिंग क्षेत्रातील तुमचा किमान 8 वर्षाचा अनुभव असणं आवश्यक आहे. किंवा बँक किंवा इतर वित्तीय संस्थांमधील वरिष्ठ अधिकारी पदावरील 5 वर्षाचा तुमचा अनुभव असणं आवश्यक आहे. वयोमर्यादा किमान 35 ते 55 वर्षापर्यंत देण्यात आलेले आहे. आणि RBIच्या फिट अँड प्रॉपर क्रायटेरिया जो आहे त्याची पूर्तता करणं देखील इथं तुम्हाला आवश्यक आहे. या सगळ्या पात्रता झाल्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासाठीच्या. पुढचं पद आहे शाखा अधिकारी, ब्रँच मॅनेजरचा आहे. एकूण जागा इथं 11 भरल्या जाणार आहेत. ब्रँच मॅनेजरसाठी 11 जागा भरल्या जाणार आहे. आणि शैक्षणिक पात्रता बघा, इथं तुमची मान्यता प्राप्त विद्यापीठातून डिग्री आवश्यक आहे. MSCIT तुमचं झालेलं असणं आवश्यक आहे किंवा त्याच्या इक्विव्हॅलेंट कोणताही कोर्स. त्याचबरोबर प्राधान्य इथं ज्यांचं JAIIB किंवा CAIIB डिप्लोमा इन बँकिंग झालेला आहे या विद्यार्थ्यांना इथं प्राधान्य दिलं जाणार आहे. त्याचबरोबर शासन मान्यता प्राप्त विद्यापीठातून तुमचा बँकिंग, सहकार, कायदेविषयी जर पदवी घेतली असेल तरी देखील तुम्हाला इथं तुम्ही जॉब साठी अप्लाय करू शकता. त्याचबरोबर मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेचं ज्ञान असणं तुमच्याकडे आवश्यक आहे. त्याचबरोबर बघा, इथं तुम्हाला किमान बँकेमधील 7 वर्षाचा किंवा पतसंस्थेमधील बँकिंग क्षेत्रातील कोणताही तुमचा जो अनुभव आहे तो 7 वर्षाचा शाखा अधिकारी या पदासाठीचा अनुभव असणं आवश्यक आहे. आणि वयोमर्यादा 45 वर्षापर्यंत देण्यात आलेली आहे. त्याच्यानंतर तिसरी पोस्ट आहे वसुली अधिकारी, याची 1 जागा भरली जाणार आहे. आणि त्याच्यामध्ये बघा, तुम्हाला मान्यता प्राप्त विद्यापीठातून पदवी आणि MSCIT वगैरे तुमचं झालेलं असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर कोऑपरेटिव्ह ऍक्ट किंवा जे काही कॉन्ट्रॅक्ट ऍक्ट आहे, ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ऍक्ट आहेत, याचं देखील तुमच्याकडे ज्ञान असणं आवश्यक आहे मित्रांनो. आणि प्राधान्य इथं JAIIB, CAIIB किंवा तुमचं हायर डिप्लोमा इन कोऑपरेटिव्ह बँकिंग मॅनेजमेंटचं झालेलं असेल किंवा LLB झालेलं असेल किंवा LLM झालेलं असेल तर तुम्हाला इथं काय केलं जाणार आहे, इथं तुम्ही प्राधान्य दिलं जाणार आहे. त्याचबरोबर तुम्हाला GDCA उत्तीर्ण असले तरी प्राधान्य दिलं जाणार आहे. आणि तुम्हाला इथं मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे मित्रांनो. तर बघा, इथं तुम्हाला एकूण कामाचा 8 ते 10 वर्षाचा अनुभव देखील तुम्हाला इथं मागितलेला आहे. वयोमर्यादा 45 ते 55 वर्ष इतकी देण्यात आलेली आहे. पुढचं पद आहे शिपाई कम ड्रायव्हर. एकूण 9 जागा या ठिकाणी भरल्या जाणार आहे. आवश्यक शैक्षणिक पात्रता 10वी उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. तुमच्याकडे ते दुचाकी, 3 चाकी, 4 चाकी वाहन चालवण्याचा परवाना आवश्यक आहे. तुमच्याकडे हिंदी, मराठी, इंग्रजी भाषेचं नॉलेज आवश्यक आहे. आणि 3 ते 5 वर्षाचा तुमच्याकडे अनुभव असेल तर तुम्ही इथं शिपाई कम ड्रायव्हर साठी निश्चितच अर्ज करू शकता. किमान वयोमर्यादा 21 ते 30 वर्ष देण्यात आलेले आहे.
आता मित्रांनो आपल्याला इथं ऍप्लिकेशन जे आहे ते ऍप्लिकेशन कशा पद्धतीने करायचं आहे, वरील पदाकरता पात्रता पूर्व उमेदवारांनी अर्ज करू शकता. शैक्षणिक पात्रता व बँकेतील अनुभव विचारात घेऊन त्यानुसार वयाची अट शिथिल करण्यात येणार आहे. माननीय संचालक मंडळाच्या जे काही नियम अटी असणार आहेत त्याच्यानुसार ही भरती होणार आहे आणि नेमणुकीबाबत अंतिम निर्णय हा संचालक मंडळाचा राहील. कोणतीही तक्रार करता येणार नाही. वरील पात्र इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज जे आहेत ते मूळ कागदपत्र जोडून नयेत. तिथं तुम्हाला झेरॉक्स प्रती जोडायच्या आहे. पाकिटावर पदाचा उल्लेख आहे, तो उल्लेख काय करायचा आहे तिथं नमूद करायचा आहे तुम्ही कोणत्या पदासाठी करता आहे. किंवा तुम्हाला इथं ऑनलाईन देखील अर्ज आहेत, ते ऑनलाईन देखील अर्ज तुम्ही पाठवू शकता. ईमेल आयडी दिलेला आहे careerspmcb12026@gmail.com या वेबसाईट वरती या ईमेल वरती आपण ऍप्लिकेशन करू शकता. किंवा बँकेचा हा जो मुख्य कार्यालयाचा जो ऍड्रेस आहे त्या ऍड्रेस वरती देखील आपण पोस्टाने अर्ज करू शकतो. मित्रांनो आपल्याला हे अर्ज 10 दिवसाच्या आतमध्ये करायचे आहेत. म्हणजेच आज आहे 10/4/2026, 10 एप्रिल 2026 ला ही जाहिरात आलेली आहे. तर आपल्याकडे 20/4/2026 पर्यंत आपण मित्रांनो या ठिकाणी ऍप्लिकेशन करू शकतो. जे विद्यार्थी मित्र इच्छुक आहेत या ठिकाणी ऍप्लिकेशन करण्यासाठी त्यांनी निश्चितच अर्ज करायचे आहेत. त्याचबरोबर बघा एक चांगली संधी पुणे या ठिकाणी जॉब करण्याची तुम्हाला इथं उपलब्ध झालेली आहे. तरी जास्तीत जास्त इच्छुक उमेदवारांनी या ठिकाणी ऍप्लिकेशन करायचे आहे. आणि मित्रांनो अशाच नवनवीन व्हिडिओसाठी तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका. म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येतील. तर भेटूया अशाच नव्या माहिती बरोबर. जय हिंद, जय महाराष्ट्र.